त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 42 सॉल्व करणार आहे. अ कंटेनर इज फिल्ड विथ 13 ग्राम ऑफ आयडियल गॅस ॲट 27 डिग्री सेल्सिअस. तर 13 ग्राम आयडियल गॅस आपण 27 डिग्री सेल्सिअसला ठेवलेलं आहे. अँड इट्स टेम्परेचर इज रेज टू 52 डिग्री सेल्सिअस. त्याचं टेम्परेचर 52 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला वाढवायचं आहे. द मास ऑफ द गॅस दॅट हॅज टू बी रिलीज. तर किती मास त्याच्यातून रिलीज झाला आहे टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ द गॅस इन अ कंटेनर ॲट 52 डिग्री सेल्सिअस. इतकं किती मास त्याच्यातून रिलीज करायचं जेणेकरून त्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आणि ते पण किती ठेवायचं 52 डिग्री सेल्सिअस. ओके. अँड द प्रेशर रिमेनिंग द सेम. प्रेशर त्या ठिकाणी काय ठेवायचं सेम. आता एकच कंटेनर आहे म्हणजे वॉल्यूम पण काय असेल याचं कॉन्स्टंट असेल. ओके. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए 2 ग्राम, बी ऑप्शन आहे 2.5 ग्राम, सी ऑप्शन आहे 1 ग्राम आणि डी ऑप्शन आहे 1.5 ग्राम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक कंटेनर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 13 ग्राम आयडियल गॅस आहे. तर तुम्हाला मास दिलेला आहे तर त्याला आपण M1 कन्सिडर करू आणि M1 जो दिलेला आहे तो किती दिला आहे तर 13 ग्राम इतका दिलेला आहे. ज्याचं टेम्परेचर किती होतं तर 27 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस. याचं कन्वर्जन केल्विनमध्ये करावं लागेल. 27 + 273 आल्याला केल्विनमध्ये. केल्विनमध्ये जर केलं तर भेटेल तुम्हाला किती 300 केल्विन एवढं त्याचं टेम्परेचर भेटेल. ओके. आणि त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर आपल्याला इन्क्रीज करायचं 52 डिग्री सेल्सिअस. मग T2 जो असेल तो किती असेल 52 डिग्री सेल्सिअस. पुन्हा याचं कन्वर्जन आपल्याला करावं लागेल कशामध्ये तर केल्विनमध्ये. प्लस किती ॲड करा तर 273. 2 + 3 किती झाला 5. 7 + 5 12. कॅरी 1 325 केल्विन हे झालं त्याचं टेम्परेचर. आणि त्याने विचारलं आहे किती मास त्याच्यातून रिलीज झाला आहे जेणेकरून त्याचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे आणि ते पण किती तर 52 डिग्री सेल्सिअस एवढं त्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं. आणि प्रेशर जे आहे ते प्रेशर कसं आहे तर याचं सेम आहे. प्रेशर त्या ठिकाणी सेम दिलेलं आहे. म्हणजे P1 = काय दिलेलं आहे तुम्हाला P2. आता वॉल्यूमही दिले नाही म्हणजे याचा अर्थ वॉल्यूम पण काय असेल तर सेम असेल. फक्त टेम्परेचर आणि मास दिलेलं आहे. मग या केसमध्ये आपण आयडियल गॅस इक्वेशन या ठिकाणी यूज करू शकतो. मग आयडियल गॅस इक्वेशन काय आहे PV = NRT. आता N जर घेतला तर N असेल तुमचं नंबर ऑफ मॉलिक्युल्स मोल नंबर ऑफ मोल्स. तो कसा कॅल्क्युलेट करायचा मास डिवायडेड बाय मोलर मास. आणि RT एकच गॅस आहे म्हणजे त्याचं मोलर मास जे आहे ते पण काय असणार आहे कॉन्स्टंट असेल. R पण कॉन्स्टंट आहे. P तर कॉन्स्टंट दिलं आहे. मग व्हॉल्यूम पण काय असेल तर कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ काय M आणि T याचं जर मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर ते काय असेल तर तुमचं कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. P कॉन्स्टंट आहे, V कॉन्स्टंट आहे, M R सगळं कॉन्स्टंट आहे. म्हणजे स्मॉल m आणि T या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय असणार आहे कॉन्स्टंट. मग एक काम करू याला M1 T1 कन्सिडर करू आणि M2 T2 कन्सिडर करू. M1 किती आहे 13 ग्राम. T1 किती आहे तर T1 आहे तुमचं 300. M2 आपल्याला फाईंड करायचं आहे आणि T2 जो आहे तो T2 किती दिला तर 325. 325 इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड. मग आपल्याला M2 जो भेटेल तो किती भेटेल तर 13 × 300 डिवायडेड बाय 325. आता 325 आणि 300 आपण त्या टेबलमध्ये तर 25च्या टेबलमध्ये आहे काय 25 × 25 5 उरला म्हणजे 50 झालं. 25 2 जा. ओके. 25 × 25 किती उरला 75. 25 3 जा म्हणजे 13 झाला. 13 आणि 13 काय आला कॅन्सर. म्हणजे आपला M2 जो आहे M2 किती भेटणार तर M2 भेटेल आपल्याला 12 ग्राम इतकं भेटेल. पण आपल्याला M2 ने फाईंड करायचं. आपल्याला विचारलं आहे किती मास त्याच्यातून काय झाले तर रिलीज झाले जेणेकरून टेम्परेचर मेंटेन केलं पाहिजे. तर आपल्याला फाईंड करायचं आहे मास रिलीज. ओके. मग तो मास रिलीज कसा फाईंड करायचं तर M1 सुरुवातीला होता. आता किती मास राहिला आहे M2 बरं ना. पहिले M1 होता आता M2 शिल्लक आहे. मग किती रिलीज झाला तर M1 - M2 इतका रिलीज झाला. मग M1 किती होता तर M1 होता 13 ग्राम आणि M2 आहे आता 12 ग्राम जे आपण सॉल्व केलं आहे. मग या दोघांचे जर सबट्रॅक्शन केलं तर किती भेटणार आहे 1 ग्राम. मग 1 ग्राम मास काय झालं त्याच्यातून रिलीज झालं आहे. आणि ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर C जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन C म्हणजेच किती 1 ग्राम ऑफ मास इज रिलीज टू मेंटेन टेम्परेचर 52 डिग्री सेल्सिअस.